नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. महादेव मुंडे हत्या प्रकरण, या प्रकरणाला आता 21 महिने लोटलेले आहेत, तरी देखील यातले आरोपी कोण, कुणी महादेव मुंडे यांना मारलं, कशासाठी मारलं, याची उत्तरं काही अजूनही सापडलेली नाहीये. अखेर या प्रकरणात आता एसआयटी नेमण्यात आली आहे. या एसआयटीचे प्रमुख म्हणून IPS अधिकारी पंकज कुमावत यांनी आता सूत्र देखील हाती घेतली आहेत. इतकंच नव्हे, त्यांनी आपला पहिला डाव देखील टाकला. एसआयटी मार्फत एक परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये आपला मोबाईल नंबरच सर्वसामान्यांसाठी खुला केला, 9990782431. आणि या नंबरवर ज्याला कुणाला महादेव मुंडे यांच्या संदर्भात काही माहिती द्यायची असल्यास थेट संपर्क साधावा 24/7. या व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्याला उचित असं बक्षीस देखील देण्यात येईल. आता असं परिपत्रक काढून देखील 2 दिवस झाले. आता परिपत्रक काढलं गेलं, याच्या आधी 7-8 तपासी अधिकारी नेमले गेले, ते पुन्हा बदलले गेले. आता पंकज कुमावत आले. पंकज कुमावत काही बीड जिल्ह्याला नवीन नाहीये. याच्या आधी देखील त्यांनी या केज मध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं. आता मुळातच बीडवासीय आणि पंकज कुमावत यांची एक चांगली कुठे ना कुठेतरी एक घसटण आहे. आता त्याचाच फायदा कदाचित महादेव मुंडे या प्रकरणात मिळू शकतो आणि तपास आणखी चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो. त्यांनी पहिल्यांदा स्पॉट पंचनामा केला. ज्या तहसील कार्यालयाच्या समोरच्या पटांगणामध्ये महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली होती, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी देखील केली. पण या प्रकरणामध्ये सर्वात पहिला धागा जर कोणी जोडायचा प्रयत्न केला असेल तपासाच्या माध्यमातून, तर ते PI रवी सानप, पोलीस निरीक्षक रवी सानप. हे परळीचे त्यावेळचे पोलीस निरीक्षक होते. आता त्याच परळीच्या रवी सानप यांची बदली झाली आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळं या प्रकरणात नंतर एक एक करत तपासी अधिकारी बदलण्यात येऊ लागले. पण तपास कागदावरच राहिला. आरोपी कोण, नावं देखील निष्पन्न झाली नाहीत. डंप डाटा याची छाटणी देखील झाली. स्वतः ज्ञानेश्वरी मुंडेंचे भाऊ, सख्खे भाऊ सतीश फड यांनी पदरचे पैसे केले, 1-1.5 लाख रुपये पदरचे पैसे खर्च केले आणि मुंबईला जाऊन सायबर तज्ञांकडून डंप डाटा छाटणी केली, तरी देखील काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर जर प्रकाश टाकायचा असेल तर इथे ज्यांच्या नावातच रवी आहे, म्हणजे सूर्य, त्यांनाच प्रकाश टाकावा लागेल. कारण सर्वात पहिल्यांदा या प्रकरणात आरोपी कोणी निष्पन्न केले होते ते नाव येतंय रवी सानप यांचं. ज्ञानेश्वरी मुंडे असो किंवा इव्हन सगळ्यांनीच रवी सानप यांना या प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलवा किंवा मग त्यांचे CDR काढा अशी मागणी केली. त्यामुळं आता 21 महिने झाले, अति झालं. रवी सानप साहेब, तुम्ही याच महाराष्ट्रात आहात, अगदी बीड जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यात तुम्ही सर्व्हिस करताय. त्यामुळं आता तुम्हाला या प्रकरणात बोलावंच लागेल, तर आणि तरच महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. म्हणून माझा लाईव्हच आहे. अर्थातच या प्रकरणातलं सानप साहेब, आता तरी तोंड उघडा. महादेव मुंडे यांच्या खुन्यांची नावं सांगा. ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय द्या. कारण या प्रकरणातले पहिले तपासी अधिकारी तुम्ही आहात. इव्हन सतीश फड, जे महादेव मुंडे यांचे मेवणे, ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ, यांनी तर स्पष्टपणे एका बाईटमध्ये म्हटलंय की माझ्या दाजींना, माझ्या भाऊजींना कुणी मारलंय, त्यांचा कुणी खून केला, हे सगळं सानप साहेबांना माहिती आहे. त्यांनाच त्या आरोपींचे नंबर माहिती आहेत, त्या आरोपींची नावं माहिती. अख्खा महाराष्ट्र गेली 5-6 महिने कोकलतोय, बोंबलतोय या प्रकरणावर. पण तुमच्या कानावर ते येत नाही का की बाबा महादेव मुंडे हे प्रकरण आता पिकावर आलंय, त्या प्रकरणात माझं नाव घेतलं जातंय, त्या प्रकरणात मी पहिला तपासी अधिकारी होतो, त्यामुळे माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे की मी आता स्वतःहून पुढे यायला पाहिजे. या प्रकरणातले IPS अधिकारी जे आता SIT प्रमुख आहेत पंकज कुमावत यांची निदान गाठ घेतली पाहिजे. त्यांना माझी
जी काही तपासाची जी भूमिका होती ती काय मी केली होती, कसे आरोपी निष्पन्न झाले होते, त्यांचे नंबर्स काय होते, कोण आरोपी होते, ही नावं सांगितली पाहिजेत. ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. अजिबात वाटत नाहीये तुम्हाला? अहो किती जण ओरडतायत. सुरेश धस म्हणतायत रवी सानप यांचे सीडीआर काढा. ज्ञानेश्वरी म्हणतायत रवी सानप यांचे सीडीआर काढा. सतीश पड म्हणतायत रवी सानप यांचे सीडीआर काढा. आता हळूहळू महाराष्ट्र पण म्हणायला लागलाय रवी सानप यांचे सीडीआर काढा. आता सीडीआर काढायची वेळ कशाला, तुम्ही स्वतःहूनच काढा ना. तुमच्या तोंडातली नावं काय आहेत ती, कोण आहेत ते आरोपी. कारण सतीश फड यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा त्यांनी काय दिली आहे. स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय महादेव मुंडे यांना कुणी मारले आणि का मारले हे फक्त आणि फक्त रवी सानप यांना माहिती आहे. 28 डिसेंबर 2023 ला एपीआय सपकाळ मुंबईवरून डंप डाटा त्याची छाटणी करून आले होते. त्यानंतर त्यांनी 6 नंबर काढले. पण ते मुंबईवरून आले, 2 दिवस काम केलं आणि त्यांची प्रमोशनवर बदली झाली. आता यावेळी सानप साहेबांना तर नक्कीच एपीआय सपकाळांनी ती नावं सांगितली, नंबर सांगितले. आता पुढे डंप डाटा छाटायला कोणीच माणूस उरला नाही. मग स्वतः सतीश फड यांनी सानप साहेबांना स्पष्ट सांगितलं की आता डंप डाट्याला कोणीच माणूस उरला नाही. डिवाइस पिनच्या पण कानावर घातलं, काय करायचं. त्यावर स्वतः सतीश फड म्हणाले की हरगावकर नावाची एक व्यक्ती आहे, त्यांना कॉम्प्युटर मधलं बऱ्यापैकी कळतंय. त्यावर सतीश फड यांनीच मागे लागून हरगावकर यांची ऑर्डर काढली. हरगावकर यांनी देखील तेच नंबर काढले जे नंबर एपीआय सपकाळ यांनी आणले होते. पण त्यांनी देखील ते नंबर कोणाला सांगितले नाहीत. आता पीआय सानप या साहेबांना सगळे आरोपी माहिती आहेत. इव्हन 28 डिसेंबर 2023 ला दस्तूर खुद्द सानप यांनी सतीश फड यांना असं म्हटलं होतं की आता 2 दिवसात आरोपी अटक करतो. अटक तर केली नाहीच, उलट 31 डिसेंबरला सानप काय म्हणाले होते की हा तपास एलसीबी कडे वर्ग करता आला तर कर म्हणून. का? याच दरम्यान बाळा बांगर यांनी माहिती दिली आहे की रवी सानप यांच्यावर दबाव होता. त्यांच्याकडे जी नावं होती त्यांना आरोपी न करता आम्ही जी नावं देतोय त्या नावांनाच आरोपी करा. यावर रवी सानप यांनी आक्षेप घेतला, मी तसं करणार नाही, मला इथून जावं लागलं तरी चालेल. आणि मग रवी सानप निघून गेले. दरम्यानच्या काळात सुशील कराड वाल्मिक पुत्र यांना अशी माहिती दिली आहे की रवी सानप यांची बदली आम्ही केली असा आरोप आमच्यावर होतोय, तो खोटा आहे. इलेक्शन कमिशनच्या जीआर नुसार त्यांची त्या लोकसभा निवडणुकीच्या काळात बदली झाली आहे. याचाच अर्थ त्यांची बदली झाली का केली या गोष्टीला गौण आहे, गौण महत्व आहे. तुम्ही जो तपास केला तो तपास पुढे हँडओव्हर केलात ना, तुमच्या नंतर त्या ठिकाणी सपकाळ तपासाला आले, नंतर नाचण आले, चोरमले आले. मग एवढे सगळे अधिकारी येऊन सुद्धा तुम्ही जी नावं निष्पन्न केली ती नावं पुढे हँडओव्हर केली असतीलच ना. मग ती नावं 8 तपासी अधिकारी बदलले तरी बाहेर का आली नाहीत. या दरम्यान बाळा बांगर यांनी 5 जुलै रोजी, 1 महिना उलटून गेला त्याला, शेवटचे तपासी अधिकारी या प्रकरणातले डीवायएसपी कमलेश मीना यांच्या जवळ केस पोलीस ठाण्यात जाऊन जबाब नोंदवला. तरी देखील त्या जबाबातून जी नावं निष्पन्न झाली आहेत ती त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं गेलं नाही. असं काय दडलं या नावांमध्ये? त्यामुळे सानप साहेब आता तुम्हाला तोंड उघडण्याची गरज आहे. तुम्ही जे मौन बाळगलंय ना, त्या मौन बाळगण्यानं 21 महिने झाले. या 21 महिन्यात महादेव मुंडे यांच्या आरोपींना आतापर्यंत अटक झाली असती, चार्जशीट दाखल झाली असती आणि खटला देखील सुनावणीला लागला असता. पण तुमच्या एका चुप्पीत साधल्यामुळं, ती चुप्पी तुम्ही तोडत नसल्यामुळं तपासी अधिकारी फक्त एकमेकांना खो देत राहिले. शेवटी हे प्रकरण पंकज कुमावत यांच्या अखत्यारीत आलं आणि आता पुन्हा नव्यानं तपास सुरू झाला. या दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एकदा विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. तरी तुम्हाला असं वाटलं नाही की या माझ्या बहिणीला, महादेव मुंडे यांच्या पत्नीला
न्याय देण्यासाठी मला पुढे यायला पाहिजे म्हणून वारंवार मागणी त्यांनी केली आहे की रवी सानप यांचे सीडीआर काढा, त्यांना बोलवा चौकशी. त्या तर असं म्हणतात की माझा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी 3 नावं सांगितली ज्यांच्यावर माझा विश्वास आहे: गोविंद एलमाटे, रवी सानप आणि नवनीत कावत, जे आत्ताचे एसपी आहेत. कारण की त्या ठिकाणी ज्या कॉन्स्टेबलनं त्यांना अशी माहिती दिली होती की बंगल्यावरनं फोन आला आणि तपास थांबला, ते गोविंद एलमाटे होते. त्यावेळी पीआय नाचन देखील तिथे होते, डीवायएसपी चोरमले होते. पीआय नाचन तर पुढे जाऊन आता तपासाची कलम बदलली, तपास होणार नाही असं म्हटलं होतं. का नाही सगळ्यांचे सीडीआर काढले जात आहेत? तुमच्यावर असा कुणाचा दबाव होता आणि का घाबरताय तुम्ही आणि कशाला घाबरताय तुम्ही? पोलीस अधिकारी आहात तुम्ही. तुमच्या काळात चांगलं काम केलंय तुम्ही. लातूरहून आला होता, बीड शहरामध्ये बदली होऊन, नंतर परळी शहरात गेलात आणि हे प्रकरण घडलं आणि बदली करून तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यात गेलात. पण या सगळ्या दरम्यान हे प्रकरण जैसे थेच राहिलं. अहो, एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये एलसीबी कडे वर्ग करा असं तुम्ही म्हटलात. पुढे सतीश फड यांनी तसा फॉलोअप केला, कागदपत्र घेतली, निवेदन गोळा केलं. स्वतः एसपी त्या काळचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे मागणी केली. ते पण म्हटले हो हो आपण एलसीबी कडे वर्ग करू. पण त्यांनी काही एलसीबी कडे वर्गच केलं नाही. शेवटी वैतागले ते स्वतः त्या काळचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना भेटायला गेले, त्यांची गाठ घेतली. नंदकुमार ठाकूरांना धनंजय मुंडेंनी देखील फोन केला. अरे माझ्या घरची माणसं आहेत ती, माझा तपास आहे तो, लवकरात लवकर तपास करा. त्यावर नंदकुमार ठाकूर हो हो म्हणाले असतील. मग हे परत एलसीबी कडे वर्ग करा म्हणून नंदकुमार ठाकूरांकडे सतीश फड गेले. 2 दिवसात करतो म्हणाले. बॉम्बला एलसीबी कडे गेलाच नाही तो. म्हणजे चाललंय काय या प्रकरणात? का खेळवा खेळवी चालू आहे? एवढं काय आहे की या प्रकरणामध्ये आज तागायत एक आरोपी निष्पन्न होऊ शकला नाही? आता काय शेरलॉक होमला बोलवायचं का इथं डिटेक्टिव्ह म्हणून? शेवटी सतीश फड वैतागून कोर्टाची पायरी चढले. औरंगाबाद खंडपीठामध्ये त्या ठिकाणी त्यांनी याचिका दाखल केली. तिथंही तारीख पे तारीख आहे. अहो, या माऊलीने न्याय मागायचं कुठं? पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं न्याय मिळत नाही, कोर्टात गेलो तर तिथं न्याय मिळत नाही, लोकप्रतिनिधींकडे गेलो तर लोकप्रतिनिधींकडे न्याय मिळत नाही. करायचं काय तिने? 21 महिने तपास होत नाही. कोण आहेत असे आरोपी? अहो, खुले आम नावं घेतात आता लोक. वाल्मिक कराडचं नाव घेतायत, त्याच्या पोरांची नावं घेतायत, त्या गोट्या गित्तेचं नाव घेतायत. गोट्या गित्ते फरार, वाल्मिक कराड तुरुंगात, पोरं बाहेर. अहो, चौकशी करायची आहे. या प्रकरणामध्ये कोण आरोपी आहेत त्यांना बाहेर काढायचंय. हा एवढा उद्योग आणि हा सगळा वेळ वाया घालवण्यापेक्षा सानप साहेब तुम्हाला तर प्रत्यक्ष नावं माहिती आहेत. मग काय वेळ वाया दवडायचा आहे? कशासाठी सगळी यंत्रणा खर्च चाललाय सरकारी यंत्रणेची पथकं नेमून? परवाच स्वतः भास्कर जाधव यांनी विधानसभेत म्हटलं होतं, आरोपी फरार झाला की पथकं शोधायला त्याच्या मागे पाठवतो, नंतर ती पथकच बेपत्ता होतात. अरे पथक आहेत का बँड पथक आहेत? तो कृष्णा आंधळे शोधायला गेले. त्या शोधायला गेलेल्यांना माझी विनंती आहे, बाबांनो घरी या, तुमची वाट बघतायत. सण सणावर सुरू झाले, आता घरची वाट बघतायत. ते पण गेला, तुम्हीही गेला. म्हणजे बेपत्ता झालेल्या आरोपीला शोधायला गेलेली पथकं बेपत्ता, अशी परिस्थिती आली. कुठे आहे तो कृष्णा आंधळे? त्या गोट्या गित्तीचं पण तसंच. अरे काय दाऊद लावून गेलीत का हे? काय म्हणजे मला एक कळत नाही सानप साहेब. साधा सोपं आहे. तुम्हाला फक्त तोंड उघडायची खोटी आहे. आरोपी तुम्हाला माहिती आहेत, नंबर माहिती आहेत, तात्काळ बाहेर येतील नावं. पण तुम्ही आरोपींची नावं सांगत नाही. असा कुणाचा दबाव आहे तुमच्यावर? कुणाचं प्रेशर आहे? कुणाला घाबरताय तुम्ही? हजारचा ती ज्ञानेश्वरी मुंडे बोलून बोलून घसा दुखला त्यांचा, तोंड सुकलं त्यांच्या माऊलीचं. त्या विष प्राशन केलं तरी पदरात गुन्हा पडला. सासर माहेरच्या लोकांना घेऊन रस्त्यावर उतरले, रस्ता रोकोसाठी पदरात गुन्हा पडला. अरे करायचं काय त्यांनी? तुमच्यापर्यंत पण फोटो आले असतील ना महादेव मुंडेंचे, कारण की तुम्ही तर तेव्हा तपास अधिकारी होता, तुम्ही तर बघितलंच असेल. कशात फोटो बघितले का? अहो, आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा बघता आले नाहीत फोटो ते. मग इतकी भयानक क्रूर हत्या होऊन सुद्धा त्या आरोपींना
का असं मोकळं सोडलं जातंय? का त्यांची नावं बाहेर येत नाहीयेत? एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुमचं कर्तव्य नाही का, की आता इतके दिवस या महाराष्ट्रात या महादेव मुंडे प्रकरणावरून बोंबलतायत सगळी, तर मला तोंड उघडायला पाहिजे म्हणून. बरं ना, तुम्ही त्यांच्या जवळ येताय पोलिसांजवळ, ना पोलीस तुमच्या जवळ येत आहेत. अहो चाललंय काय नक्की? टोलवाटोलवी आहे का हे प्रकरण म्हणजे? का सहज आपलं चाललंय, जाऊ देत, चालले दिवस चाललेत. अहो या प्रकरणाला कुठेतरी आता फुलस्टॉप लागायला पाहिजे. पंकज कुमावताले नव्याने तपास सुरू करणार, त्यांना काय माहिती इथं काय घडले ते. पुन्हा सुरू. एक तर आधीच त्या अमरावतीत आहेत, अमरावती ग्रामीणला, त्यांचं त्यांना तिकडे पडलंय. पण मागणी केली बीडकरांनी, ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबियांनी, म्हणून आणलं त्यांना. साहजिकच आहे, नवीन माणूस आहे. पण त्या तपासाला गती यावी यासाठी तुम्ही प्रयत्न करायला नको का? का ते तुमच्या जवळ येणार मग तुम्ही त्यांच्या जवळ जाणार? मी तर म्हणतो सगळे 8 तपासी अधिकारी कोण आहेत ते या दरम्यान झालेले, त्या सगळ्यांचे सीडीआर काढा ना. बोलवा ना सगळ्यांना एकदाच. 8 तपासी अधिकारी आहेत ना, घ्या ना एकदा मीटिंग मध्ये सगळे. चला तुम्ही काय तपास केला, तुम्ही काय तपास केला होता, तुम्ही काय तपास केला होता, काढा त्यातनं सार सगळं एकत्र करा. बर कुठली नावं कॉमन आहेत, चला घ्या चौकशीला. आणखी वेगळं काय आहे याच्यात? अहो सर्वसामान्यांना कळतंय या गोष्टी. पंकज कुमावत यांचा तपास, जे आता ते पंकज कुमावत जे तपास करतात महादेव मुंडे प्रकरणात, तो आणखी सहज व्हावा, जलद व्हावा, लवकर व्हावा, हा प्रयत्न करण्यासाठी याच्या आधी तपासी अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलंय त्यांनी पुढे यायला नको का? असं काय गूढ आहे या प्रकरणामध्ये की जी नावच बाहेर येत नाहीयेत? कुणाचा हात आहे, कोण आहे त्यात, हे नंतर निष्पन्न होईल. पण पहिल्यांदा तुम्ही जी नावं काढलीत, 6 नंबर काढलेत, ते तर कळू देत. हे कसं झालंय, काखेत कळसा आणि गावाला वळसा. माहिती आहे ऑलरेडी आम्हाला की 6 नंबर आहेत, 6 नावं आहेत. तरी देखील आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाहीये. असे कोणते बॅरिकेड्स आहेत मध्ये, असे कोणते अडथळे आहेत? काय पॉलिटिकल नेक्सस आहे का याच्यामध्ये? पॉलिटिकल कनेक्शन आहे का याच्यामध्ये? की जे वारंवार प्रेशराईज करताय? अनेक ठिकाणाहून तुम्ही काम केलेल्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तुम्ही चांगली कारकीर्द आहे तुमची. यावेळी गरज आहे तुमची. तुम्ही तोंड उघडलं पाहिजे, चुप्पी तोडली पाहिजे. आरोपींची नावं सांगितली पाहिजेत. दम दाटत छाटणी करण्यासाठी मुंडे कुटुंबियांना म्हणजे सतीश फड त्यांच्या माहेरच्यांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करावेत. जे सरकारी यंत्रणेने काम करायला पाहिजे ते त्यांनी केलंय. आणखी काय करायला पाहिजे? हरगावकर यांना दमदाटा छाटणीसाठी त्यांनी त्यांची ऑर्डर काढली. एलसीबी कडे वर्ग करा. तुम्ही नुसतं म्हणून गेलात. पुढची प्रोसेस यांना करावी लागली. झालं का? अहो पोलीस ते आहेत का तुम्ही? या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर सानप साहेब तुमची अत्यंत गरज आहे. एसआयटीने जे म्हटलंय ना, कोणीही माहिती दिल्यास त्याचं नाव सांगणार नाही, त्यात तुम्ही येता. भारतीय नागरिक आहोत ना आपण सगळे. एखाद्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अहो आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतंय तपास कसा करायचा. तुम्ही स्वतः इतके वर्ष काम केलंय, आम्ही काय सांगणार? आम्हाला काय कळतं यातलं? आम्हाला इतकंच कळतंय की तुम्ही ऑलरेडी तपासी अधिकारी होतात. स्वतः सतीश फड सांगतायत की तुम्ही तो तपास केला आणि तुम्हाला पक्क माहितीये की खुनी कोण आहेत. मग अडचण काय आहे? कुणाला घाबरताय? कशाला घाबरताय? सांगा ना जगाला. असा अमक्यात अमक्याचा दबाव होता, अमक्यात अमक्याचा फोन आला, म्हणून अमक्यात अमक्याच्या दबावपोटी मला सांगता येत नाही म्हणून. होऊ देत ना, दूध का दूध, पाणी का पाणी. पण 21 महिने एखादं प्रकरण खेळवत ठेवायचं, रेंगाळत ठेवायचं, त्या कुटुंबाला न्याय मिळवायचा, मिळून द्यायचाच नाही का? अहो बहीण आहे ती, आज रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा, द्या ना तिला राखीची भेट. सांगा ना, हे आरोपी आहेत तुझ्या नवऱ्याला यांनी मारलं म्हणून. पण काय हो, न्याय मिळवायचा का नाही सर्वसामान्यांनी? सर्वसामान्यांनी फक्त आणि फक्त पोलीस, कोर्ट या दरम्यानच पिचायचं.
झुरायचं आणि न्यायासाठी रडायचं. पण आता रडायचं नाही, लढायचं असा निर्धार करून ती जेव्हा माऊली उभी राहते तेव्हा तिच्यावरच गुन्हे दाखल करायचे. सानप साहेब, खरंच गरज आहे. तुम्ही पुढे व्हा, इनिशिएटिव्ह घ्या, स्वतःहून पुढे या, स्वतःहून याचा पर्दाफाश करा, या आरोपींचे बुरखे फाडा. हे कोण आहेत सगळे समोर येऊ द्यात, कळू द्यात जगाला की यांनी महादेव मुंडेंना मारलं, यांनी या कारणासाठी मारलं. कारण तर आता शोधून काढलंच, त्या अनुषंगाने तपास चालू राहीलच पंकज कुमार त्यांचा. पण तुम्ही जर नावं दिली तर विषयच संपतो ना तिथे. बघा, तुमच्या कानापर्यंत जर टॉप न्यूज मराठीचा आवाज गेला असेल तर माझी आज जोडून विनंती आहे, आज रक्षाबंधन, राखी पौर्णिमा, ज्ञानेश्वरी मुंडे या माऊलीला, या ज्ञानेश्वरी ताईंना न्याय द्या. एक भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहा. तुम्ही जो तपास केलात ना आणि जे आरोपी शोधून काढलेत त्यांची नावं महाराष्ट्राला कळवा आणि तिचं बंधन, रक्षेचं बंधन आपण ज्याला म्हणतो, सुरक्षा कवच त्या बहिणीला द्या. तिला सांगा की हो, यांनी मार, हे कळू द्यात. कारण की जितके दिवस हे प्रकरण रेंगाळत जाईल तितके दिवस पुरावे नष्ट होत जातील, आरोपी मोकाट फिरत राहतील, कदाचित देशाबाहेर पळूनही जातील. अशा वेळी करायचं काय? त्यामुळं खरी गरज आता तुमची आहे सानप साहेब. कशाला आणि कुणाला घाबरताय तुम्ही? सानप साहेब, आता तोंड उघडा. आता तरी महादेव मुंडेंच्या खुन्यांची नावं सांगा. ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय द्या. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.